भिवंडी शहरामध्ये पावसाळा आला की धोकादायक इमारतींचा प्रश्न सुद्धा तितकाच जटिल होऊन जातो। यापूर्वी असंख्य इमारत दुर्घटना घडलेल्या आहेत। या पावसाळ्याच्या सुमारास खरं तर घडलेल्या आहेत। पालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी प्रकाशित करून निर्मनुष्य करून ठेकेदार नेमून त्या तोडण्यात येतात। धोकादायक इमारतींचं तोडकाम सुरू असताना इमारतीचा एक भाग कोसळून दुर्घटना घडली। त्या दुर्घटनेमध्ये सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं आहे। मोनिश आपल्याला अपडेट देत आहेत। मोनिश, ही कुठली घटना आहे? भिवंडीच्या कुठल्या भागामध्ये ही घडली आणि सध्याची काय परिस्थिती आहे? नंबर नक्कीच प्रभाग समिती 4 मधील ही घटना आहे। मालमत्ता क्रमांक 36। बकरी ईद पूर्वी 19 तारखेला ही दुर्घटना घडली होती। मालमत्तेचं तोडकाम सुरू होतं, परंतु बकरी ईद असल्याने कामगारांना सुट्टी देण्यात आली होती आणि अचानक पहाटेच्या सुमारास ही अचानक इमारत कोसळली असल्याने या ठिकाणी सुदैवाने कुठलीही दुर्घटना किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते। 19 तारखेची घटना आहे। नम्रता, धन्यवाद मोनिश या सगळ्या माहितीबद्दल।